येणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक येथील तपोवनातील 1800 झाडांची कत्तल केली जाणार आहे, ही बातमी ऐकून मनाला अतिशय वेदना झाल्या. जगद्गुरू तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, पक्षीही सुस्वरे अळविती. तुकोबाराय असतील किंवा इतरही आपले जे साधू संत होऊन गेले, त्या साधू महात्म्यांनी निसर्गाचं, वृक्षांचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे. साधू संतांना देखील हे पटणारं नाही आहे की या साधुग्रामच्या निर्मितीसाठी झाडांची कत्तल व्हावी, निसर्गाची हानी व्हावी. हे त्यांना देखील पटणार, कदाचित त्यांच्या मनाला देखील हे ऐकून वेदना होतील. विरोध साधुग्रामाला नाही आहे, तर विरोध हा त्या ठिकाणी होणाऱ्या झाडांच्या कत्तलीला आहे. ही झाडं कापली जाऊ नयेत यासाठी अनेक पर्यावरण प्रेमी असतील, अनेक संस्था असतील, फिल्म अभिनेते सयाजी शिंदे असतील, त्याचप्रमाणे पत्रकार निरंजन टकले असतील किंवा अनेक लोक या झाडांच्या कत्तलीला विरोध करत आहेत. परंतु तरी देखील सरकार हा त्यांचा जो साधुग्राम निर्मितीचा किंवा तिथे PPP तत्वावरती 220 कोटीचं जे टेंडर काढलं गेलेलं आहे आणि त्या टेंडरच्या माध्यमातून तिथे जे साधुग्राम निर्मिती होणार आहे, हा जो प्रकल्प आहे तो रेटून नेण्याचं काम करत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून तिथे जे बांधकाम होणार आहे त्या बांधकामाला पुढे जाऊन, म्हणजे एकदा का हा कुंभमेळा संपला की एक्झिबिशन सेंटर म्हणून तिथे त्याला मान्यता दिली जाईल आणि ते एक्झिबिशन सेंटर हे एखाद्या कॉन्ट्रॅक्टर ठेकेदाराच्या गळ्यात मारलं जाईल, त्याच्याकडून त्याचं भाडं वसूल केलं जाईल आणि ह्या सगळ्या गोष्टीसाठी तिथे 1800 झाडांची आहुती दिली जाणार आहे. तपोवनासारखा जो पावन परिसर आहे, या परिसरामध्ये झाडं राहावीत, वन म्हटलेलं आहे त्याला, हीच सर्व लोकांची मागणी आहे. साधू संतांना देखील मी तर म्हणेल, माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला देखील जर कुंभमेळ्यात गेलं तर त्या झाडांच्या सानिध्यामध्ये राहायला आवडेल, त्या झाडांच्या सोबतीला राहायला आवडेल. तर मी तर म्हणेल की एवढं मोठं एक्झिबिशन सेंटर असेल किंवा हे साधुग्राम असेल, हे बांधण्यापेक्षा ज्या मूलभूत सुविधा आहेत त्यांची सोय केली पाहिजे. परंतु छोट्या छोट्या झोपड्या, छोट्या छोट्या हट्स तिथे बनवल्या पाहिजेत आणि त्या ठिकाणी साधूंची व्यवस्था केली पाहिजे. परंतु या सर्व कारणासाठी म्हणून झाडांची कत्तल मुळीच केली नाही पाहिजे. माझा देखील एक सर्वसामान्य नागरिक म्हणून याला विरोध राहील.